नमस्कार, मी सुभाष चौरे. आठवड्यामधून मी एक वेळेस आपल्या समोर येतो, परंतु आता ही वेळ आली आहे जिल्हा प्रशासनामुळे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सुस्त वाळू माफिया बस्त हा विषय आहे. प्रशासनाला वाईट वाटेल, परंतु ज्या वाळू माफियांनी बीड जिल्ह्यामध्ये नंगानाच सुरू केला आहे त्या वाळू माफियावर लगाम कोण घालणार हा सर्वात महत्वाचा विषय आहे. आज आपण अशाच एका ठिकाणी थांबून तुमच्या समोर मी बोलत आहे. हाच तो वाळूचा पट्टा आहे. ज्या वाळू माफियांनी अगदी वाळू पूर्णपणे खलास केलेली आहे, ज्याला कुठेही शासनाने परवानगी दिलेली नाही. परवानगी दिलेली नसताना देखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होते. या वाळू उपसा करण्यामागे जिल्हा प्रशासनापासून महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक इथपर्यंत ही भ्रष्टाचाराची साखळी तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाचा विषय की 2 दिवसापूर्वीच अंबड जिल्हा जालना येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना 6,40,000 रुपयाची लाच घेताना पकडली. खरं तर त्या तहसीलदाराचं थोडं स्वागतच करावं लागेल. का तर वर्षभराचा त्याचा पगार देखील तेवढा नाही. पण वाळूच्या कमाईमधून तो जर महिन्याला 7 लाख रुपये मागत असेल तर माननीय जिल्हाधिकारी यांच्या वेतनापेक्षा कितीतरी पटीने अधिक तो पैसा कमवतो. आता पुढचा मुद्दा हा झाला जालना जिल्ह्यातला. खरं पाहता बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी पात्र पूर्णपणे पोखरून काढलेलं गेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? बीडचे जिल्हाधिकारी, बीडच्या उपविभागीय अधिकारी, गेवराईचे तहसीलदार खोमणे, संबंधित मंडळ अधिकारी, संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक या सर्वांनी मिळून गोदामाई पूर्ण पोखरून खाल्ली आहे. त्याचा लाभ एकालाच भेटतो का? अजिबात नाही. तर याचा लाभ खालपर्यंत पासून ते वरपर्यंत सर्वांना मिळतो. मग हे गप्प का आहेत? कोणतीही कारवाई करत नाही. आम्ही स्वतःला लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून घेतो. ठीक आहे, 4था स्तंभ आहोत म्हणून आम्ही आमची बाजू परखडपणे मांडतो. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की लोकशाहीला जिथं लोकशाहीमध्ये पत्रकारितेला 4था स्तंभ मानला जातो, त्याची अशी काही व्याख्या किंवा अधिकृत त्याला स्थान आहे का? तर अजिबात नाही. 4था स्तंभ आहे तर आहे, एवढंच. परंतु या 4थ्या स्तंभामधील अनेक जण आणि अनेकांचे हात या वाळूच्या ढिगाऱ्याखाली लपलेले आहेत. मला स्पष्ट बोलण्याची सवय आहे. पत्रकारितेमधले अनेक जणांचे हात वाळूखाली दबलेले आहेत हे नाकारता येणार नाही. परंतु जर त्या वाळूमुळे कोणाचे बळी जात असतील तर अशावर कारवाई केली पाहिजे किंवा त्या 4थ्या स्तंभाने तरी त्यावर बोललं पाहिजे. परंतु हे कधीही बोलताना दिसत नाही. का? एखाद्याचा जीव जात असेल तर तुमच्या खिशात 2 रुपये आल्याने फायदा होणार नाही. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. बीड शहरातील बस स्थानक ते बार्शी नाका या दरम्यान एका हायवाच्या टायर खाली उडालेल्या दगडामुळे रोमन या तरुणाचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? तर मी स्पष्ट सांगेन, याला जबाबदार रस्त्याची काम करणारी संस्था आणि जिल्हाधिकारी. खरं पाहिलं तर जिल्हाधिकारी त्या संस्थेवर, कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. हा विषय एका मृत्यूचा नाही, असे अनेक मृत्यू वाळूच्या टिप्परमुळे, ट्रॅक्टरमुळे झालेले आपण पाहिलेले आहेत.
पण यावर कुणीही बोलत नाही. या वाळूच्या व्यवसायामध्ये असलेले लोक धनदांडगे आणि पैशावाले आहेत. त्यांच्या पुढे प्रशासन झुकतं हे आता स्पष्ट दिसू लागले आहे. जर प्रशासन झुकत नसेल तर प्रशासनाने आतापर्यंत कारवाई का केली नाही? ज्या गोदामाईला आपण आई मानतो, तिची पूजा करतो, अनेक धार्मिक भाविक येतात तिथं पूजा करतात, त्याच गोदामाईची साफसफाई वाळू माफिया जर करत असतील तर महसूल प्रशासन झोपलेलं आहे का? माझा सवाल असा आहे. त्याला कारणीभूत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे आहेत. विवेक जॉन्सन बीड जिल्ह्यामध्ये पदभार घेतल्यानंतर त्यांची काम काय आहे? आतापर्यंत एकही त्यांचे काम उत्कृष्ट आणि दाखवण्यासारखे अजिबात झालेले नाही. त्यांचे काम घरातून निघणे, कार्यालयात येणे, कार्यालयाचे कामकाज करणे आणि पुन्हा घरी जाणे या व्यतिरिक्त कोणतेही काम आतापर्यंत बीड जिल्ह्याला तरी दिसले नाही. मात्र IAS परीक्षेमध्ये नुसता अभ्यास नव्हे तर जो काही समाजामध्ये सुरू असलेली दुही असेल, विद्रोह असेल, तो शांत करण्याचं कशा पद्धतीने करणार हे सर्व शिक्षण दिलं जातं. मग माननीय जॉन्सन साहेबांना या सर्व परिस्थितीमध्ये त्यांना का काही दिसत नसावं? ते मुके नाहीत, बहिरे नाहीत किंवा आंधळी नाहीत, त्यांना हे सर्व डोळ्यांनी दिसत आहे. असं दिसत असताना ते गप्प का? तर पहिली भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तातडीने कारवाई केली पाहिजे. गोदावरी नदीमधून म्हणजेच गेवराई तालुक्याचा पट्टा धरा, परभणीपर्यंत किंवा पलीकडला भाग अंबड किंवा जालना जिल्ह्यामधील पकडा, त्यामधून मोठ्या प्रमाणात कोणतीही परवानगी न घेता वाळूची तस्करी केली जाते. या तस्करीला महसूल प्रशासनाचा आशीर्वाद आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आत्ताही गेवराई तालुक्यामधून जो मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे त्याला कारणीभूत तेथील तहसीलदार होमणे आहेत असं माझं अजिबात मत नाही. परंतु त्यांना आशीर्वाद सन्माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आहेत हे मात्र सत्य आहे. आता त्यांच्यावर कारवाई कोण करणार? तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही हेही तेवढंच सत्य आहे. ज्याप्रमाणे अंबडच्या तहसीलदारावर कारवाई केली, गेवराईच्या तहसीलदारावर कारवाई का झाली नाही? ते तर यांच्यापेक्षाही पुढचे आहेत. आतापर्यंत पूर्ण गेवराई तालुक्यातील गोदामाय पोखरून काढण्यामध्ये खोमणे साहेबांचा आशीर्वाद आहे. हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नसावं का? हे माहीत असतानाही जिल्हाधिकारी गप्प का आहेत या मागचे कारण जनतेला समजले पाहिजे. हा शासनासोबत आणि शासनाची केलेली लूट आहे आणि शासनाची लूट करणाऱ्या विरुद्ध शासनानेच कारवाई केली पाहिजे ही आमची